या संकुजी बर्तर साहेबांचं देखील शुभागमन झालंय. तलवाडा पंचायतचे विद्यमान सरपंच आयोजनाचा मुख्य भाग देखील आहेत. अंकुजी बर्तर साहेबांचं इथे शुभागमन झाले आणि त्यांचा मित्रपरिवार आपल्या सर्वांचा आदिवासी सरपंच शिकामध्ये हार्दिक स्वागत. येस बॅटिंगला जितू नॉन स्ट्राईकला आकाश तर गोलंदाज पाहायला मिळतोय मनोज आलाय. गोलंदाज मनोज पहिलाच बॉल चांगला ते लाईन आणि लेंथ मात्र चांगली होती गोलंदाज मनोजच्या माध्यमातून. एसजी स्पोर्ट्स बोरगड सौरभजी गोडे यांनी पुरस्कृत केलेला संघ धनुष स्पोर्ट्स बोरगड. पुढील बॉल गोलंदाज सज्ज मनोज टोक रसिंग यॉर्कर डायरेक्ट हिटची चान्स बॅकअप आहे प्रोटेक्शन आहे लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल जुळली जाते. धावसक धाव फलकावती 1 ऑन द बोर्ड 4 षटकाचा सामना. यस गोलंदाज मनोज ओव्हर द विकेट शफल झाले होते बरोबर मिडल स्टंपवरून मात्र विकेट किपर यष्टीरक्षक हातामध्ये विसावलेला बॉल पाहायला मिळतोय. ते लाईन आणि लेंथ मात्र चांगली पाहायला मिळते गोलंदाज मनोजच्या माध्यमातून. पहिला बॉल डॉट त्यानंतर एक सिंगल तिसरा बॉल डॉट चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे धनुष स्पोर्ट्स या संघाकडनं. काय बॉल होता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या संघाचा दबदबा आहे तो संघ पाहायला मिळतोय एसजी स्पोर्ट्स बोरगड. मागे आयोजन सुद्धा चांगलं होतं. आयोजन पाहायला मिळालं सौरभ गोडे यांचं नाशिकमध्ये एक दमदार आयोजन. नुकतीच जी स्पर्धा पार पडली नाशिक विभागामध्ये 1 लाखाची टुर्नामेंट सौरभजी गोडे आणि त्याच्या संपूर्ण सहकार्याने ते मात्र टुर्नामेंट ठेवली होती. पुढील बॉल गोलंदाज मनोज इथे मात्र चांगला फटका आहे. क्या बात आहे काय फटका होता डोळ्याचा पारणं फेडणारा फटका. नो लुक स्टाईलने बॉलला फिनिश केला गेलाय. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून कुणाल सर दाखवतील हा शॉट पाहू शकाल आपण. काय फटका होता ताकद न ताकद सर्व काही सिद्ध झाले या फटक्यामध्ये. ऍब्सोल्युटली ब्रिलियंट पाहायला मिळाले फटका. ब्युटिफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. चला व्हॉलेंटियर स्वयंसेवक जे लाईनमॅन आहेत आपण एका जागेवर थांबायचं नाहीये. जे मागे 3 उभे आहेत आपण एका जागेवर थांबू नका. व्हॉलेंटियर्स बच्चे कंपनी आपल्या एकाच जागेवर थांबू नका. एकाच जागेवर थांबायचं नाहीये. पण साईडला बसायचंय नोंद घ्या. लाईनमॅन व्हॉलेंटियर्स इथे सुद्धा नक्कीच फटका मिस टायमिंग हवेमध्ये बॉल फिल्डर जात आहेत पकडला जातोय झेल. या बॉलवरती घेतली आहे आकाश कोटी बॅक टू पविलियन. पहिला धक्का पाहायला मिळतोय आई मुमरा देवी कौसास टीमला फलंदाज बाद. नवीन बॅटर आला रुपेश.
पहिल्या षटकाचा विचार केला तब्बल 7 धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा घेतलेली. आकाश कोटी या बॅटरला मात्र बाद केले गेले. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज तेजस गोलंदाज तेजस तयार दुसरे षटक टाकण्यासाठी. ते मात्र बॅटची कडा लागून बॉल जातोय. यष्टीरक्षक चुकी करणार नाहीयेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लागलेला हा दुसरा धक्का. फलंदाज बाद. जितूचा मात्र काम तमाम केले गेलंय. 1 मोर विकेट डाऊन. लागलेला दुसरा धक्का. यस नवीन बॅटर आलेत विकास. वाईट बॉल. धावसंख्या धाव फलकावधी पाहायला मिळते. धावसंख्या 8. वाईट साठी डीआरएस घेतला गेलाय. तिसरा पंचांची मात्र मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांना मात्र मागणी केली गेली आहे. वाईड बॉल. यस थँक्यू सो मच थर्ड अंपायर. इथे सुद्धा नका मोठा फटका खेळायचा होता. फिल्डर आहे डीप मधनं. 2 धावा कंप्लीट केले गेले. अनोख्या शैलीचा फटका सजवायचा होता. एक वेगळाच पद्धतीचा फटका खेळायचा होता बॅटरला. या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दोन गडी बाद धावसंख्या 10 पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज तेजस. विकाससाठी हा वाईड बॉल. पिचिंग खराब झालेली पाहायला मिळते. लेंथ आणि लाईन इथे मात्र सुधारावा करावा लागेल तेजसला. येस एसजी स्पोर्ट बोरगड संघाचा कौतुक करतोय. कारण जवळजवळ 8-8:30 वाजता तो संघ दाखल झाला इकडे. नाशिक पासून देखील भरपूर दूर आहे बोरगड. दूरवरचा प्रवास करून आलेला संघ पाहायला मिळतोय. गोलंदाज तेजस. इथे मात्र फटका दमदार आहे. जबरदस्त गॅप मध्ये बॉल आहे. आउटफील्ड खूपच फास्ट आहे. या मैदानाची ओळख आउटफील्ड खूपच फास्ट आहे. बॉल निघून चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावींसाठी चौकार. पुढील बॉल तेजस. यष्टी उद्ध्वस्त. काय बॉल होता. ऑफस्टिक मात्र उखडून काढली गेली आहे. गोलंदाज तेजसच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी एसजी स्पोर्ट्स बोरगड या संघाकडनं पाहायला मिळते आहे. फलंदाज बाद. विकासला मात्र जावं लागेल पैलू मध्ये. आणखीन एक धक्का लागलाय. तिसरा
आई मुमरा देवी कौसा टीमला फलंदाज बाद. नवीन बॅटरला विवेक. ते धावा करावे लागतील कारण समोरच्या संघ तितक्या ताकदीचा आहे. एसजी स्पोर्ट बोरगड जय सारखा बॅटर त्यांच्याकडे आहे. धावा तर करावं लागतील इथे कौसा टीमला. एक फायटिंग टोटल चांगला टोटल करे स्कोर कार्ड घेऊन जावा लागेल. धावसंख्या धाव फलकावधी 15 आहेत. दुसरं षटक मार्गस्थ तेजस हाताळतोय. डावकुऱ्याचा बॅटर पाहायला मिळतोय विवेक. चांगला बॉल पाहायला मिळतोय. व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे. बाईकच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने सायाने पुढे जाताना पाहायला मिळतील. 16 आकड्यावरती 3 गडी बाद 16 धावसंख्या. वाईट बॉल अवंतर धाव. अतिरिक्त धाव मात्र जुळले जाईल. धावसंख्या धाव फलकावधी पाहायला मिळते ती धावा 17 धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ तेजसच्या माध्यमातून हाताळलं जात आहे बोरगड संघाकडनं. मागच्या वर्षी देखील बोरगड संघ क्वालिफाय झाला होता या स्पर्धेमध्ये. कॉन्फिडन्स आहे त्यांच्याकडे. नाशिक पट्ट्यामध्ये या सीझनला ट्रॉफ्या मारलेल्या आहेत त्या संघानं. तो बोरगड संघ पाहायला मिळतोय. गोलंदाज तेजस. विकेट खेळायचं होतं. चान्स बनली आहे. रनआउटची चान्स. धावची जी चान्स. फलंदाज होईल बाद. विवेक बॅक टू पवेलियन. चौथा धक्का लागलेला पाहायला मिळतोय आई मुमरा देवी कौसा संघाला. फलंदाज विवेक बॅक टू पवेलियन. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. थँक्यू सो मच. धावसंख्या 17 पाहायला मिळतात. 17 धावसंख्यात. चला बोरगड संघ जरा सहकार्य करायचा. टीम मीटिंग करू नका. नवीन बॅटर अक्षय येतोय. नवीन गोलंदाज पाहायला मिळतो जय. अष्टपैलू यादीतील खूप मोठं नाव नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या खेळाडूचं नाव घेतलं जातं तोच जय आलाय गोलंदाजी मार्कवरती. ते लॉफ करायचं होतं. फटका फसलाय हवेमध्ये. बॉल डीप मध्ये फिल्डर येत आहेत. श्यामच्या माध्यमातून झेलू झालाय कॅरी. लागलेला आणखीन एक धक्का पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज आहे कोणाचा? आदिवासी सरपंचाच्या शकला. थँक्यू सो मच डीजे. त्याचं 17 वरती आणखीन एक खतरा पाहायला मिळतोय. बॅटर रवींद्र पाहायला मिळतात. व्हाईट बॉल
धावसंख्या 1 ने पुढे जाईल 18 याकडे वरती. 5 गडी बाद 18 धावसंख्या पाहायला मिळत आहेत आई मुमरा देवी कौसा संघाला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते धावा. फलंदाज जय. पंचांचं बोर्ड आकाशाकडे आहे. फलंदाज बाद ओयुटी आणखीन एक 6वा धक्का पाहायला मिळतोय. 6 गडी बाद धावसंख्या 19. कुठेतरी संघर्ष करत आहेत आई मुमरा देवी कौसा संघ. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे. धावसंख्या धाव फलकावधी पाहायला मिळते. नवीन बॅटर आलायला पाहायला मिळतोय रुपेश. 6 गडी बाद धावसंख्या 19 धावा कराव्या लागतीलच कारण कासवाच्या गतीने मात्र धाव फलक चाललेला पाहायला मिळतोय. घड्याळातील काठी सुद्धा टकटक करतायत. प्रश्न विचारतायत की धावा येणार कधी कौसा संघाकडनं. 6 गडी बाद 19 धावा. तिसरं षटक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते यश जयच्या माध्यमातून. पुढील बॉल जय. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करायचं होतं. एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. 20 ऑन द बोर्ड. 6 गडी बाद 20 धाव संख्या. सफल झाले होते. चांगला फटका आहे. धावा येणार किती. बॉल निघून चाललाय. चौकार 4 धावेंसाठी. हा फटका मात्र या मोमेंटला आलाय. कुठेतरी कमबॅक मात्र एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. यस चौकाराच्या साईने धावसंख्या पाहायला मिळते 24 याकडे 24 ऑन द बोर्ड. रमेश डिंगोरे साहेबांचा देखील शुभागमन. एकता नेट सर्वेचे प्रोप्रायटर सर्वे सर्व रमेश शेट डिंगोरे साहेबांचं देखील शुभागमन या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतोय. अनेक प्रेक्षक राजा वर्ग देखील दाखल झाल्यास गोटेघरच्या क्रीडांगणावरती. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल आदिवासी सरपंच चषकाच्या माध्यमातून. चला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. नेक्स्ट मॅच असेल जीवी स्पोर्ट्स कोलिवली कोल्याचा बाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल भादवड. नितीन पाहायला मिळतात. नितीन पाहायला मिळतात. मात्र मोठा फटका खेळायचा होता. पायच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय 25 याकडे वरती. सरपंच निरगुडा साहेबांचं देखील शुभागमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत
आणि नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी भादवड टीमचे कॅप्टन आणि जीबी स्पोर्ट्स कोलिवली कोल्हाचा बटा टीमचे कॅप्टन निरगुडा साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ओव्हरपिचचा बॉल ते ड्राईव्ह करायचा होता, ऑन साइडला फिल्डर येत आहेत. ओहो, केली आहे चुकी. गणेश कडाळे करतायत चुकी. सॉफ्ट हँडने पकडायला गेले की काय. धावसका धाव फलकावधी पाहायला मिळते. धावसका 30. इथे सुद्धा केली आहे चुकी. बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळतात. खराब फिल्डिंग, लेग बायच्या स्वरूपात आलेला चौकार. ललकार माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एचडी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा. इथे सुद्धा टॅप केले बॉलला, एकदम कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसका पाहायला मिळते. धावसका धाव फलकावधी पाहायला मिळते. 35 धावसंख्या. भादवड वन द टॉस. बॅटिंग यस फिल्डिंग केलेली आहे सांगितले. भादवड वन द टॉस. बॅटिंग साठी पाहायला मिळते जीवी स्पोर्ट्स कोल्हापुरी कोल्हाचा बडा शोध गुड गेम पुढील मॅच साठी. धावसका धाव फलकावधी पाहायला मिळते ती 35 धावसंख्या. धावा करावा लागतील. ते सुद्धा नक्की हा बॉल योग्य हाताळला गेलाय. फलंदाज बाद. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकाच्या साह्यानं धावसका पाहायला मिळते 35 आणि जिंकण्यासाठी 36 धाब्यांची गरज. 24 बॉल आणि 36 धाब्यांची गरज. याच मंचावरती उपस्थित संपूर्ण मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. गणेशजी कांबडी साहेब इथे उपस्थित आहेत. 24 बॉल आणि 36 बनवायचे आहेत. थोडस मंचावरती उपस्थित मान्यवरांकडे जाऊया. उपस्थित होत आहेत. संपूर्ण मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर जशी या मॅचला होईल सुरुवात तसे विशालजी पाटील सर हे मात्र जुळले जातील कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू. चला सलामीची जोडी पाठवा विनंती असेल. यस त्याचबरोबर जाऊया मंचावरती उपस्थित संपूर्ण मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. इथे आपटे पंचायतचे विद्यमान सरपंच ज्ञानेश्वर वाघ हे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय मनोहरजी भुईर, रमेश डिंगोरे यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान करायचा आहे. ज्ञानेश्वर दादा यायचे आपण. इथे सरपंच साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान रमेश डिंगोरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. आलेल्या तमाम मान्यवरांचा हार्दिक स्वागत करतोय आदिवासी सरपंच चषक दिवस 8व्या मध्ये.
थँक्यू सो मच विकीजी. याआधी विकीजी शेवाळे यांचा गोड आवाज तुम्ही ऐकला. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. मंचावरती काही शुभ सन्मान केले जातात. आपण त्यानंतर पुन्हा एकदा त्यानंतर सावरोळी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच मधुकर निरगुडा साहेब देखील उपस्थित आहेत. सरपंच साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान आमचे रमेशजी डिंगोरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर पेंडरोल गावचे गोड व्यक्तिमत्व रमेशजी कातवारा हे देखील उपस्थित आहेत. चला रमेश दादा आपण देखील यायचंय. यस रमेशजी कातवारे यांचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय आदिवासी सरपंच चषकाच्या माध्यमातून. पण वेळात वेळ काढून आलात, धन्यवाद देतोय. मंगेशजी गांगडा हे देखील उपस्थित आहेत. मंगेश दादा आपण सुद्धा यायचंय. यस मंगेशजी गांगडा यांचा देखील यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. यशस्वी उद्योगपती मनेशजी गांगड यस त्याचबरोबर खडके दादा देखील उपस्थित आहेत. आपण देखील यायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स विशालजी पाटील सर. थँक्यू सो मच विकीजी. मॅचकडे वळूया. दरम्यान पगले सत्र समाप्त झालं. जो टार्गेट सेट करण्यात आला 36 हा चेज आणि एकंदरीत महत्वाची गोष्ट लागली की स्टार्ट चांगला मिळाला कौसा टीमला. बट देन आपण पाहिलं की विकेटचा सिलसिला सुरू झाला आणि त्यात नंतर कमबॅक झालाच नाहीये. 35च फक्त बनवलं आणि 36 डिफेंड करत असताना आता बॅटिंगमध्ये एक जबरदस्त सुरुवात जय आपल्या टीमला मिळवून देतात. कारण एक षटकार एक चौकार या ओव्हरमध्ये आला. बॉल हवेमध्ये आगे स्टँड अँड डिलिव्हर डाऊन द ग्राउंड. आणखीन एक जबरदस्त फटका या पकल्या षटकामध्ये आपल्या टीमला अगदी विजयाच्या दाराजवळ आता उभं केलं जयने. कारण या चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड आता 14. यस थँक्यू सो मच विशाल सर. त्याचबरोबर एडिटिंग क्षेत्रातील खूप मोठं नाव आजच्या दिवसामध्ये ज्यांची व्हिडिओग्राफी पाहायला मिळते, कलाकार अर्थातच रुपेशजी गांगडा यांचा यथोचित मान आणि सन्मान. रुपेशजी गांगडा यांचा यथोचित मान आणि सन्मान रमेशजी डिंगोरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. यस यस त्यांच्यासोबत आर्यन देखील आहेत उपस्थित. हे एडिटिंग क्षेत्रातील मोठं नाव, कमी अल्पावधीतच मोठं नाव कमावलं गेलंय ते अर्थातच रुपेश गांगडा आणि त्याच्यासोबत आर्यन यांचा यथोचित मान आणि सन्मान रमेश डिंगोरे साहेबांच्या माध्यमातून केला जातोय. याचा उल्लेख विशाल सर पाटील सर करतीलच. रुपेशजी गांगडा एडिटर आजचा वेळात वेळ कडून आले, धन्यवाद देतोय. एडिटिंग यस थँक्यू सो मच विशालजी पाटील सर. थँक्यू. मॅचकडे वळूया. थँक्यू सो मच विकीजी. आणि ते मी सांगितलं ना की दोन जबरदस्त एडिटर, नामवंत एडिटर आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता आलेत. रुपेशजींचा उल्लेख आपण केला, त्याचप्रमाणे मानस देखील आलेत. मना एडिट्स म्हणून देखील त्यांचं ऑफिशियल इंस्टाग्राम पेज आहे. त्यांची उपस्थिती आज आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. मॅचकडे थोडं दुर्लक्ष झालं कारण मंचावरती काही मान्यवरांचे शुभ सन्मान देखील दरम्यान केले जात होते. टीम टोटल जर आपण पाहिली तर 26 धावा फलकावरती आहेत आणि जिंकण्याकरिता आता आवश्यकता आहे
फक्त 10 आता करायचं आणि झटका पगला लागला. कारण फर्स्ट ओव्हर जर आपण पाहिलं तर पगला षटकामध्ये 3 षटकार 2 चौकार आले आणि तिथेच जवळ जवळ हा सामना समाप्तच झाला होता. फक्त फॉर्मॅलिटीज आता बाकी आहेत. फक्त एकच गोष्ट या मॅच मध्ये उरलेली आहे की टीम बोरगड किती लवकर हा सामना जिंकेल. ज्या प्रकारे खेळ दाखवला बोरगड टीमने, फुल लेंथ आहे, ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफचे फिल्डर आता येतात. बट आई मुंब्रा देवी कौसा टीम नाखुश असेल त्यांचा परफॉर्मन्सवरती. कारण चांगले खेळले होते या आधी. बट या मॅचमध्ये ज्या प्रकारे अपेक्षा होत्या, ज्या प्रकारे एक्सपेक्टेशन त्यांच्याकडून होता, त्या प्रकारे खेळ रागलेला नाही आहे. बिकॉज बोरगड टीम मागील पर्वामध्ये देखील आय थिंक खेळले होते आणि मागील पर्वामध्ये देखील जबरदस्त खेळ आपण या टीमचा पागला होता आणि तोच खेळ त्यांचा याही पर्वामध्ये पाहायला मिळतो, ज्याप्रमाणे खेळ आतापर्यंत सुरू आहे. कारण 36चा चेज अगदी इझिली चेज करण्याच्या मार्गावरती ते आहेतच. बिकॉज टीम टोटल आता 28 धावा धावपळगावरती आणि जिंकण्याकरिता आता फक्त 8 धाव्यांची आवश्यकता. आता स्विचिटचा फटका खेळले जरूर, बट शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग येतोय डॉट. 100 किलोमीटर त्यापेक्षा जास्तचा प्रवास करून ते आज ही स्पर्धा खेळण्याकरिता आलेत आणि आदिवासी समाजामधलं क्रिकेट देखील कुठेच कमी नाही आहे. कारण या स्पर्धेला जशी सुरुवात झाली, मागील पर्वामध्येही जेव्हा मी आलो होतो समालोचन करण्यासाठी, तेव्हाही मी उल्लेख केला की आदिवासी समाजामधले आपले खेळाडू देखील जबरदस्त आहेत आणि हा फटका देखील जबरदस्त आहे. क्या बात आहे, व्हॉट अ शॉट, लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉलला डीप कव्हरला पाठवलं, बाउंड्री लाईनचा बाहेर 4. आता हुकचा फटका खेळायचा होता, बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट नाही आहे. अतिरिक्त रन मिळेल. बोरगडचा सौरभ गांगुली त्याला म्हणतात आणि त्याच प्रकारे फटकाही तो खेळतोय सध्याच्या घडीला. सौरभ गांगुली सरांना प्रेमाने दादाही म्हणायचे आणि दादागिरी सध्याच्या घडीला आपण या मॅच मध्ये पागलेली बोरगड टीमचे ज्याप्रमाणे ते खेळलेत. येतो हा डॉट बॉल आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झाला. 2 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 33 आणि आता फक्त 3 धाव्यांची आवश्यकता. रुपया आर्ट्स रुपेश ज्यांचा तो इंस्टाग्राम पेज आज त्यांच्या माध्यमातून देखील एक खरं अर्थाने एक रील आपल्याला या स्पर्धेची पाहायला मिळणारच आहे. कारण अगदी वाडापासून ते मला वाटतं 60-65 किलोमीटरचा प्रवास करून तेही इथे आलेत. स्पेशली या स्पर्धेला भेट देण्याकरिता ते आलेत आणि इतक्या कमी वयामध्ये इतकं ट्रॅव्हल करणं आणि तो देखील आपला पॅशन जपण्याकरिता ट्रॅव्हल करणं. कारण एखादा व्यक्ती जर एखाद्या क्षेत्रावरती फार प्रेम करतो ना, तर त्या क्षेत्रामध्ये तो पुढे जाण्यासाठी काहीही करू शकतो. आणि खऱ्या अर्थाने बघा, क्रिकेटचं प्रेम आज बोरगड टीमला 100 किलोमीटरपेक्षा जास्त देखील घेऊन आलेली इथपर्यंत. हेच असतं, आपल्या पॅशनवरती आपलं प्रेम असेल ना तर आपण कुठेही पोहोचतो. दिशा खराब आहे, एक्स्ट्रा रन मिळेल आणि या 2 एक्स्ट्रा असतील आणि जिंकण्याकरिता आता फक्त 1 धावेची आवश्यकता. यापुढील सामना टॉस या दरम्यान झालेला. भादवड टीम आपल्याला प्रथमतः बॉलिंग करताना दिसेल. बघा, सामना जसा संपेल भादवड टीम ग्राउंडमध्ये उतरा आणि फिल्डिंग सेट करा. पॅनवरती बॉल, दिशा खराब आणि अशा प्रकारे हा सामनाही समाप्त. बाजी दरम्यान या मॅच मध्ये मारली अगदी सहजरित्या टीम धनु स्पोर्ट्स बोरगड टीमने. वेल प्लेड टीम बोरगड अँड हार्ड लक टफ लक टीम आई मुंब्रा देवी कौसा. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया.
यस या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच